विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण साथ आता नव्या रंगात नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात। वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 9404 44 49 94 आणि 8208 47 04 80। कुडाळ तालुक्यातील डिगस गावातील चोरगेवाडीमध्ये एक वाडी एक गणपती प्रथा आजही पाहायला मिळते। सुमारे 200 ते 250 वर्षापासून चोरगे कुटुंबियातील ही लोक एकत्र येत गणपती उत्सव साजरा करतात। हा गणपती घरात न पुजता भवानी मातेच्या मंदिरात पूजन केला जातो। हा सण एकत्र साजरा करण्याची प्रथा आणि नेमकी रूढी काय आहे हे जाणून घेऊयात चोरगे कुटुंबियाकडूनच। चालत आलेली आहे। कमीत कमी 4 पिढ्या पूर्ण होत आलेल्या आहेत आणि हे पूर्वी एक घर होतं, आता एका घराऐवजी 17 घरं झालेली आहे आणि 17 घरातली जी माणसं या गणपती उत्सवाला मुंबईपासून गावचे सगळे एकत्र येऊन हा सण साजरा करतात। 17 कुटुंबातील किती लोक एकत्र येतात? कमीत कमी 250 पर्यंत आकडा होईल। 17 कुटुंबामध्ये 250 पर्यंत माणसं मंदिरामध्ये गणपतीची पुजतात। हो, ती नेमकी प्रथा रूढी काय आहे? ही पूर्वजांनी पूर्वीपासून चालू केलेली आहे आणि ती आम्ही सतत चालू ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये खंड नाही। 17 घरातली लोक इथेच असतात की मुंबईला असतात? काही लोक नोकरी व्यवसायासाठी मुंबईला असतातच, इथे आहेत ते इथले स्थानिक आहेत। हे सगळी आता जेव्हा 11 दिवस गणपती असतो हो, तेव्हा इथला माहोल कसा असतो? जेवण वगैरे कुठे केलं जातं आणि काय? 11 दिवस सर्वसामान्य पाहिलं तर आमचे 11 दिवस जेवण या मंदिरामध्येच होतं। कुठे नाश्ता पाणी, त्याशिवाय जेवण आणि 2 पूजा ना। हां, मामद्याला जेवण असतं। 9व्या दिवशी पूजा असते आणि ज्याची इच्छा असेल तो 5व्या दिवशी 7व्या दिवशी असा योग्य वार बघून पूजा घालतो। साधारण 1999 पासून आमचे मंदिराची आम्ही स्थापना केली, तिथून या गणपती उत्सव आमच्या इथे साजरा होतो आणि परंपरा आमच्या जुन्या घरामध्ये होते। 18 बिराडांचं एक घर होतं, त्यामध्ये एक गणपती देव घरातला देव म्हणजे भवानी, ती एक भवानी आणि खालच्या आमच्या घरात होते, मोठ्या घरामध्ये 18 बिराडांचं जे घर होतं ना मोठं, त्याच्यामध्ये भवानी गणपती एकच होता। आता किती लोक झाले? आता आम्ही तर 18 लोक झालो, आम्ही घरं बांधली। आणि जेवण कसं करतो? एकत्र का वेगवेगळं? आम्ही गणपतीला कार्य हे असलं गणपती दिवशी आमच्या प्रत्येकाच्या घरी जेवण बनवतो, नैवेद्य इथे आणून दाखवतो। पहिल्या दिवशी पहिल्या 5 दिवस आम्ही असं करतो, आमच्या घरीच जेवण बनवतो इथे आणून। फक्त विसर्जना दिवशी जे आम्ही जेवण बनवतो ते इथे एकत्र करतो आणि नैवेद्य एकत्र दाखवतो। मी लहानपणापासूनच गणपती म्हणजे गावीच 11 दिवस गावी किंवा शाळा स्कूल चालू झाल्यावरती लास्टचे 5-6 दिवस पूजेपासून ते असतेच गावी। गणपती नाही सोडू शकत गावचा कधीच। किती वर्ष गणपती पाहिजे? आता मी 20 वर्षाची आहे, 20 वर्ष। मुंबईचा फील आणि इथलं
काय फरक आहे आणि काय आहे सांगशील तुम्हाला? पूर्णपणे वेगळंच आहे. म्हणजे मुंबईला सगळे वेगळं, फक्त आरतीला एकत्र येतात किंवा एखाद्या दिवशी पूजा असते तेव्हा एकत्र येतात. पण इथे 11 दिवस गणपती असतो आणि 11च्या 11 दिवस कोण ना कोणतरी मंदिरात तुम्हाला भेटणारच. असं होणारच नाही की कोण नसणार, एखाद्या म्हणजे कोणत्या टाईममध्ये कोणी नसणार असं होणारच नाही. सगळे असतातच मंदिरात. पण मुंबईला कधी एक असणार, कधी दोघंच असतील आणि डायरेक्ट आरती असणार तेव्हा येणार ते लोक, असं असतं. कोरोनाची 18 ते 20 महिन्याचा कालावधी बंद फ्लॅटमध्ये तुम्ही घालवलात आणि यानंतर आता आलात. कोरोना फील वाटतो तुला इथे आता आता? तरी नाही वाटत आहे. आधी मागच्या वर्षी वाटत होतं. काय धनराला सकाळी घातलंय कोरोना जाण्यासाठी? लवकरात लवकर जाऊ देत बस, बाकी काहीच नको. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.